आता आम्ही आलेलो आहोत निफ्टी रानवाळा वस्तीवर. बघू शकताय इकडे बाहेर हा फळा आहे. फळ्यावर सुविचार भारत माता की जय दिनांक हा ह्या अंगणवाडीच्या मॅडम आहेत. मॅडम तुमचं नाव काय? वैशाली नंदकुमार देशपांडे. गाणी म्हणतात आणि गाणे म्हणणार आहेत का? बरं 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 चालेल. चला शोभा इकडे तू इकडे अशी मध्ये मध्ये असं गोल कर म्हणजे छान वाटतं. करा गोल. चला हात करा बरं म्हणा बरं. एक घंटा शाळेला, दोन चाके गाडीला, तीन तोंडे दत्ताला, चार कोपरे पाटीला, पाच बोटे हाताला, सहा कोण शब्द कोणाला, सात वाजले समईला, आठ काळ्या छत्रीला, थँक्यू मॅडम. त्यांना व्हिडिओ काय म्हणताय आजीबाई? काय म्हणताय? नात रडती का तुमची? नात आहे का? रडायला लागली का? हां तुम्ही तिला सोडवायला आल्या. रडू नको बाळा, रडू नको, काही नाही करणार आम्ही फक्त व्हिडिओ काढ. हां बरोबर. आणि तुम्ही मदत नसेल ना? हो. माझं असं आहे, दोघं ड्युटी पळतील ना, कुठं हल्लच होत नाही. आता ह्या मॅडम अंगणवाडीच्या मदतनीस. तुमचं नाव सांगा. सुनंदा निवृत्ती कांडेकर. तुम्ही किती वाजे तर असता इथे? किती ते किती? आम्ही इथे 9 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. 9 ते 2. आणि तुम्हाला इथे मुलांना आहार वगैरे द्यावा लागतो का? हो 2 वेळा. काय देता? लापशी असते आणि नाश्त्याला लापशी असते आणि 12:15 वाजता खिचडी भात असतो वडाणा घालून. म्हणजे 2 वेळा तुम्ही मुलांना जेवण. आणि पाण्याची हां शिजवून इथंच शिजवता का? इथंच शिजवतो खिचडी. आणि पाण्याची सोय? पाण्याची सोय नळ आहे. हो नळ आहे. हो थँक्यू मॅडम. इकडे तुमचा आहार वगैरे असतो का? आणि इथे किती छान आहे हो, मस्त ओटा वगैरे पण केलेला आहे सगळे. फक्त तुमची जबाबदारी खूप आहे मात्र. मुलांना व्यवस्थित जेवण घालणे, नाश्ता देणे, गरम करून. बरोबर आहे. हो हां मॅडम तुम्ही सांगा तुमच्या शाळेत अंगणवाडीमध्ये काय काय उपक्रम असतात? जानेवारीमध्ये आम्ही
करतो, हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतो संक्रांतीच्या नंतर. मग त्यावेळेस संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा असे उपक्रम राबवतो. आणि लहान मुलांच्या आपल्या लेखनाच्या स्पर्धा, कुठं नाही का मातीपासून काय वस्तू बनवता येतील असं करायला लावतो. आणखी नंतर एकादशी नंतर आपलं महाशिवरात्रीच्या वेळेस पण आहे ना मिरवणूक काढतो इथल्या इथं, पूजा वगैरे. परत नवरात्राच्या वेळेस बालिका पूजन करतो. आणखी सप्टेंबरमध्ये आहार सप्ताह पाळतो. त्यावेळेस वस्तीवरच्या बायकांचं हे आपलं आहार प्रदर्शन भरवतो. त्यावेळेस प्रत्येक जणीला एक एक वस्तू करून आणायला लावतो, त्याचं प्रदर्शन भरतो इथं. इथलेच लोक आपले वस्तीवरचे येतात, काही गावातले पण येतात पाहायला पण आणि आनंद घ्यायला पण. आणि आनंद मेळावा भरवतो एक वेळेस डिसेंबरमध्ये का जानेवारीमध्ये, जसं जमन तसं. आणि आषाढी एकादशीला दिंडी काढतो. तो इथंच पूर्ण एवढ्या परिसरामध्ये काढतो, पूर्ण बालकांची. त्यात पहिली ते चौथी इथली वस्तीवरची शाळा आणि आमची अंगणवाडी असे. आणि लोक पण इथले पालक लोक सहभाग घेतात त्यात. अरे वा, असे उपक्रम राबवतो. अरे वा, थँक्यू मॅडम. त्या मुलांची हजेरी बिजेरी सगळं ऑनलाईन. फोटो काढले ओपन नाही होत. पूर्ण नाव